नमस्कार. आपण आलेलो आहे चिंचणी गावाच्या पूर्वेला. हे शंभू महादेवाचं मंदिर आहे. खूप पुरातन असं हे मंदिर आहे. हे पाहण्यासाठी अवश्य या. या मंदिरासमोरच एक असं घुमट आहे. घुमटामध्ये आणि आपण आता ह्या पुरातन मंदिरामध्ये जाणार आहोत. आज सोमवार आहे आणि या ठिकाणी शंभू महादेवाचं दर्शन या ठिकाणी आपल्याला घडणार आहे. शंभू महादेवाचं हे मंदिर तुम्ही पाहू शकता. हे पुरातन असं मंदिर आहे. खूप जुनं असं मंदिर आहे. खूप जुनं असं हे मंदिर आहे आणि खूप जुनं मंदिर या ठिकाणी पाहायला मिळतंय. पूर्ण असं दगडी काम. मंदिराच्या आतला परिसर आहे. मंदिरातील शंकराची पिंड आहे. अशा प्रकारे पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. चिंचणी या गावापासून पूर्वेला हे मंदिर आहे. बोरी हे गाव आहे. त्या गावामध्ये हे पुरातन असं मंदिर आहे. या नदीच्या अलीकडच्या साईडला असं नंदी पण आहे दारामध्ये. घुमट आहे. घुमटामध्ये काय आहे ते पाहूया. या ठिकाणी आता आपण घुमटाच्या आत पाहतोय. पूर्ण असं मोकळं आहे, काहीच नाही. तर बांधलेलं आहे घुमट आणि हे आतमध्ये परिसर पूर्ण मोकळा आहे. यामध्ये काहीच नाही. खूप जुनी अशी ही वास्तू पाहण्यासाठी जर यायचं असेल तर अवश्य या. पाहू शकता हे घुमट कसं आहे ते. खूप जुनं असं हे घुमट. या नंदी या ठिकाणी आणि या ठिकाणी हे शंकराचं मंदिर. खूप जुनं असं मंदिर. पाहायचं असेल तर अवश्य एकदा या आणि या ठिकाणी भेट द्या. खरोखर तुम्हाला हा परिसर, पूर्ण परिसर हा पाहण्यासारखा आहे. या ठिकाणी जुनं असं पाहूया. अजून पण इथं एक पिंडी दिसतात जुन्या जुन्या काळातील. पाहू शकता ही जुनं खूप असं जुनी पिंड आहे ही शंकराची. या ठिकाणी दर्शन घेऊया आपण. ओम नमः शिवाय. या मंदिराबाहेर ही अशी ही पिंड आहे. मंदिरामधील वेगळी आणि बाहेर ही एक अशी आहे. याची आख्यायिका काय आहे ते मला सांगता येणार नाही, परंतु या ठिकाणी मी चाललो होतो. हे मंदिर दिसल्यानंतर मी थांबलो आणि या ठिकाणी मंदिर पाहिलं आणि शंकराचं दर्शन या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. समोरच दोन मूर्त्या आहेत. ठिकाणी कुठले देव आहेत हे माहिती नाही, परंतु शंकराचं मंदिर खरोखरच खूप आकर्षक आणि खूप जुनं असं आहे. अवश्य एकदा या आणि पहा.